हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 9 अवर फूड हा पाहणार आहोत. आपले अन्न. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी ऑलरेडी नो, आम्हाला आधीच माहीत आहे. काय माहीत आहे तर पाहूया कुठले पॉईंट माहिती आहे. वी ईट फूड टू लिव्ह, आपण जगण्यासाठी काय खातो? फूड खातो. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स, आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्सकडून फूड मिळते. नेक्स्ट, वी विल लर्न अबाउट, आता आपण या लेसनमध्ये काय शिकणार आहोत, कशाबद्दल शिकणार आहोत ते पाहणार आहोत. पॉईंट्स. नीड फॉर फूड, अन्नाची गरज. फूड ग्रुप्स अँड हाऊ ईच फूड ग्रुप हेल्प अवर बॉडी, म्हणजे अन्नाचे ग्रुप्स आहेत, म्हणजे फूडचे ग्रुप्स आहेत आणि यांना प्रत्येक फूड ग्रुप्स हे काय आपल्याला यांना हेल्प करतं आपल्या बॉडीसाठी ते पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर इन अवर डाएट, डाएट म्हणजे आपल्या होल डेला आपण जे काय खातो किंवा काय पितो, पाणी पितो, ज्यूस पितो, काही जे वॉटेवर, ते सगळ्याला डाएट म्हणतात. मग ते पाणी हे आपल्या डाएटमध्ये किती इम्पॉर्टंट आहे ते पाहणार आहोत. गुड ईटिंग हॅबिट्स, चांगल्या जेवणाच्या सवयी. चला तर मग सुरुवात करूया. वाय डू वी नीड फूड, आपल्याला अन्नाची गरज का आहे? हाऊ डू यू फील इफ यू डू नॉट ईट फॉर अ लाँग टाईम, जर तुम्ही बराच वेळ जेवले नाही तर तुम्हाला कसे वाटेल? डू यू फील हंग्री, तुम्हाला भूक लागते का? डू यू ऑल्सो फील वीक, तुम्हाला असं वीक वाटतं का, अशक्तपणा वाटतो का? वाय डू यू थिंक वी नीड फूड, तुम्हाला आहे ना त्यावेळेस फूडची गरज आहे असं का वाटतं, असं का वाटतं? वी कॅनॉट लिव्ह विदाऊट फूड, आपण आहे ना फूडशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही. फूड गिव अस एनर्जी टू वर्क अँड प्ले, आपल्याला फूड हे काय करतं? काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी एनर्जी देतं. फूड हेल्प्स अवर बॉडी टू ग्रो, फूड आपल्याला आपल्या जी बॉडी आहे ती ग्रो करण्यासाठी मदत करतं. फूड हेल्प्स अवर बॉडी फाईट अगेन्स्ट डिझिजेस अँड स्टे हेल्दी, फूड आपल्याला जे आपल्या बॉडीमध्ये जे डिझीज असतात त्यांच्याबरोबर फाईट करण्यासाठी आणि आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात. डिफरंट फूड्स गिव्ह अस डिफरंट थिंग्स दॅट अवर बॉडी नीड्स, आपल्याला वेगवेगळे जे आपण फूड खातो त्यामधले वेगवेगळे आहे आपल्या आपल्या शरीराला गरज असते. दॅट इज वाय टू बी हेल्दी, आणि त्याचमुळे आपण आहे ना काय राहतो? हेल्दी राहतो. वी नीड डिफरंट टाईप ऑफ फूड, त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फूड आवश्यक आहे. फूड कॅन बी डिवायडेड इंटू 4 ग्रुप, फूडचे काय पडलेत? ग्रुप्स पडलेत, ते किती तर 4. टू बी हेल्दी वी नीड फूड फ्रॉम दीज 4 ग्रुप्स एव्हरी डे, आणि जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला हे जे 4 ग्रुप्स आहेत ते डेली आपल्या जेवणात आले पाहिजेत. कुठले? तर चला तर मग पाहूया. फूड्स दॅट गिव्ह क्विक एनर्जी, असे काही अन्नपदार्थ जे आपल्याला क्विक एनर्जी देतात. कुठले ते पाहूया. सम फूड्स गिव्ह अस एनर्जी, काही फूड आपल्याला एनर्जी देतात. फूड्स लाईक राईस, ब्रेड, चपातीज, डोसा, potato and sugar give quick energy to work and play. We must take between 6 to 11 servings of these type of food. आता ह्याच्यात आहे ना आपल्याला कुठले फूड आपल्याला क्विक एनर्जी देतात ते सांगितलं आहे आणि त्याचे आहे ना आपल्याला त्या अन्नाचे किती सर्विंग्स घ्यायचे तर 6 to 11 टाईप ऑफ सर्विंग्स घ्यायचे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फूड दॅट गिव्ह एनर्जी टू स्टोअर, आणि काही असे फूड आहेत की जे आपल्यामध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवतात. ते कुठले तर ते पाहूया. फूड सच ॲज बटर, घी अँड ऑइल ऑल्सो गिव्ह एनर्जी, आपल्या जे बटर, घी आणि ऑइल असतं डेली रुटीनमध्ये फूडमध्ये ते आपल्याला काय देतं तर एनर्जी देतं, पण ते स्टोअर करून ठेवलेलं असतं. दे गिव्ह एनर्जी दॅट अवर बॉडी कॅन स्टोअर, ते आपल्या शरीरात साठवून ठेवता येणारी ऊर्जा आहे. इट कॅन बी यूज लेटर वेन नीडेड, आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडल्यास ती वापरता येते. दिस टाईप ऑफ फूड शुड बी यूज लेस बिटवीन 0 to 2 सर्व्स, आणि हे अन्नपदार्थ कमीत कमी घ्यायचे आहेत आणि ते किती तर 0 ते 2 सर्विंग्स आपल्याला घ्यायचे आहेत. नेक्स्ट, फूड्स दॅट हेल्प अस ग्रो,
असे काही फूड्स आहेत जे आपल्याला ग्रो होण्यासाठी मदत करतात. कोणते? तर फूड्स सच ॲज मिल्क, एग, फिश, मीट अँड डाल्स म्हणजे पल्सेस हेल्प अस टू ग्रो. काही असे पदार्थ आहेत हे जे की आपल्याला ग्रो होण्यासाठी मदत करतात. दे बिल्ड अवर बोन्स अँड मसल्स. ते आपले बोन्स आणि मसल्स म्हणजे आपले हाडं आणि मसल्स म्हणजे स्नायू ह्यांना मदत करतात बिल्ड करण्यासाठी. दे ऑल्सो हेल्प टू रिपेअर डॅमेज पार्ट ऑफ आवर बॉडी. आणि ते आपले जे काही डॅमेज झालेला पार्ट आहे, सपोजली आपण खेळताना काही आपल्याला पायाला लागलं तर ते परत त्यांना रिपेअर होतं की नाही, तर ते रिपेअर करण्यासाठी हे फूड मदत करतं. वी मस्ट ईट 2 to 3 सर्विंग्स ऑफ दिस टाईप ऑफ फूड. आणि ह्यामुळेच आपण हे फूड किती वेळा घेतलं पाहिजे, सर्विंग खावेत तर 2 ते 3 सर्विंग्स. नेक्स्ट, फूड्स दॅट प्रोटेक्ट अस फ्रॉम डिझिजेस. काही फूड असे आहेत की ते आपल्याला डिझिजेस म्हणजे रोगांपासून प्रोटेक्ट करतात. कोणते तर पाहूया. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हेल्प आवर बॉडी फाईट अगेन्स्ट डिझिजेस. जे फ्रूट्स असतात, आपले फळं असतात आणि व्हेजिटेबल्स असतात, हे आपल्याला काय करतात, आपल्या बॉडीला रोगापासून वाचवतात. दे ऑल्सो हेल्प अस गेट वेल वेन वी आर सिक. आणि ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस हे आपल्याला मदत करतात. 2 to 3 सर्विंग्स ऑफ फ्रूट्स अँड 3 to 5 सर्विंग्स ऑफ व्हेजिटेबल्स शुड बी टेकन डेली. दररोजच्या जेवणात आपल्याला 2 ते 3 सर्विंग्स आपल्याला फ्रूट्स खाल्लं पाहिजे आणि 3 to 5 हे सर्विंग्स आपल्याला व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे. चला तर मग वॉटरकडे वळूया. बिसाइड्स दीज फूड्स आवर बॉडी नीड्स प्लेंटी ऑफ वॉटर एव्हरी डे. या अन्नाव्यतिरिक्त म्हणजे जे काय आपण वरती फूड्स पाहिले त्याच्या बरोबरच आपल्या शरीराला डेली हे काय वॉटरची आवश्यकता असते. वॉटर हेल्प्स आवर बॉडी टू टेक इन द फूड वी ईट. आणि पाणी आपल्या शरीराला आपण जे खातो ते काय पचवण्यासाठी मदत करतं. इट ऑल्सो हेल्प इन अदर्स वे. आणि ते इतर मार्गांनी देखील आपल्याला मदत करतं. इफ वी डू नॉट ड्रिंक इनफ वॉटर स्पेशली ऑन हॉट डेज वी कॅन फॉल इल. जर आपण पुरेसे पाणी नाही पिलो, विशेषतः आपण ज्यावेळेस उष्ण दिवस असतो म्हणजे हॉट डेज असतात त्याला, तर आपण काय होतो, आजारी पडतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. थिंग्स वी ड्रिंक सच ॲज ज्यूस, सूप अँड मिल्क ऑल्सो हॅव वॉटर इन देम. जसं की आपण जे काय पितो जसं की ज्यूस किंवा सूप किंवा मिल्क म्हणजे दूध, हे त्याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. मोस्ट पीपल नीड 4 to 6 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. वी मे नीड मोर ड्युरिंग समर मंथ्स. आणि बहुतेक लोकांना दररोज 4 ते 6 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. आणि उन्हाळ्यात म्हणजे समर मंथ म्हणजे उन्हाळ्याचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते. चला तर मग नेक्स्ट पाहूया गुड ईटिंग हॅबिट्स. आता आपल्या खाण्याच्या काही चांगल्या सवयी. फर्स्ट, वी शूड ईट ॲट प्रॉपर मील टाईम. आपलं हे जे जेवण असतं हे योग्य वेळी जेवावे. अवॉइड ईटिंग बिटवीन मील्स. आणि जेवणाच्या दरम्यान खाणे टाळावे. नेक्स्ट म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे झालंच पाहिजे. सेकंड, ईट क्लीन फूड अँड ड्रिंक क्लीन वॉटर. म्हणजे स्वच्छ फूड खावा आणि स्वच्छ पाणी प्या. डर्टी फूड अँड वॉटर हॅव स्मॉल लिव्हिंग थिंग्स कॉल्ड जर्म्स इन देम. आणि जे डर्टी म्हणजे घाण पाणी असतं किंवा फूड असतं त्याच्यामध्ये छोटे स्मॉल लिव्हिंग थिंग्स म्हणजे छोटे छोटे जर्म्स असू शकतात. दे गेट इन आवर बॉडी वेन वी ईट. आणि ते आपण आपल्या ज्यावेळेस आपण ते पदार्थ खातो त्यावेळेस ते आपल्या शरीरात जातात. दे कॅन मेक अस इल. मग ते आपल्याला आजारी बनवू शकतात. चला तर मग नेक्स्ट पाहूया. ऑलवेज कीप फूड कवर्ड टू सेव्ह इट फ्रॉम डस्ट अँड फ्लाईज. आणि नेहमी धूळ आणि जे कवर्ड हे असतं
ते त्यापासून अन्न हे काय करावे, झाकून ठेवावे. कारण रोड साईड आहे ना जे फूड्स मिळतात आपल्याला ते कसे असतात तर डस्ट किंवा फ्लाईज आहे ना बसतात, म्हणून ते कवर्ड असले पाहिजेत. युटेन्सिल्स इन विच वी ईट शूड अल्सो बी क्लीन. युटेन्सिल म्हणजे जे आपण जेवणासाठी जी भांडी वापरतो त्या भांड्यांना युटेन्सिल म्हणतात. ती सुद्धा कशी पाहिजेत, क्लीन पाहिजेत. थर्ड, स्टेल फूड मे हॅव जर्म्स इन इट. आणि जे शिळं जेवण असतं त्याला स्टेल म्हणलं जातं. स्टेल फूड जे असतं त्यात काय असतात, जर्म्स असतात. दे कॅन मेक अस सिक. आणि ते आपल्याला आजारी बनवू शकतात. वी शूड आयदर ईट फ्रेश फूड ऑर फूड दॅट हॅज बीन स्टोअर प्रॉपरली. आपण ताजे अन्न किंवा योग्यरित्या ना ते स्टोअर केलेलं म्हणजे प्रॉपर स्टोअर केलेलंच अन्न खावे. स्टेल फूड म्हणजे काय तर फूड दॅट हॅज बीन केप्ट फॉर टू लॉंग अँड इज नॉट लॉंगर फ्रेश. आणि असं शिळे जेवण कशाला म्हणायचं की जे फूड खूप दिवसांपासून साठवले जाते आणि आता ते ताजे राहत नाहीत, अशांना स्टेल फूड म्हणायचं. सम फूड सच ॲज मिल्क, मीट, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स गेट स्पॉइल व्हेरी क्विकली. दे शूड बी स्टोअर इन अ रेफ्रिजरेटर. दूध, परत मीठ म्हणजे मटण असतं, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हे लवकर आहे ना खराब होतात. स्पॉइल म्हणजे खराब होणे. त्यामुळे ते कुठे स्टोअर करा तर रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये स्टोअर करा. नेक्स्ट, वी शूड च्यू अवर फूड वेल अँड नेवर ईट इन अ हरी. तुम्ही तुमचं जे जेवण जेवता ते चावून खावा आणि ना ते घाईघाईने जेवण करू नका. फिफ्थ, वी शूड वॉश अवर हँड्स विथ सोप अँड वॉटर बिफोर अँड आफ्टर इटिंग अँड रिन आवर माउथ आफ्टर इटिंग. जेवणापूर्वी आणि जेवल्यानंतर तुम्ही तुमचे हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही तुमचे तोंडसुद्धा स्वच्छ धुवा. रिन्स म्हणजे काय, वॉश विथ क्लीन वॉटर म्हणजे तोंड कसं स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. इन ब्रीफ, वी नीड फूड टू लिव्ह. आपल्याला काय जगण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. सेकंड, फूड गिव्ह अस एनर्जी अँड हेल्प आवर बॉडी टू ग्रो अँड फाईट डिझिजेस. थर्ड, सम फूड्स गिव्ह अस क्विक एनर्जी टू वर्क अँड प्ले. काही असे आपण आता हे फूडचे टाईप जे आपण पाहिलेत त्यांची नावं आहेत. सम फूड गिव्ह अस एनर्जी टू स्टोअर. सम फूड हेल्प आवर बॉडी टू ग्रो. सम फूड हेल्प आवर बॉडी फाईट डिझिजेस. To be healthy, we need food from all four groups. We also need plenty of water. We should have good eating habits. जे काय आपण ह्या लेसनमध्ये शिकलो त्याचं छोटासा सारांश असतो हा इन ब्रीफ म्हणून. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.